लिंबू कलरवरचं प्रेम आमचं नाही कमी झालं. अशी ही बनवाबनवी बद्दल मी आता. आणि सचिन तर सगळ्यात ब्युटिफुल स्त्री पात्र आहे त्यातलं. इज अशोकच्या समोर त्याच्या पेसनी बोलताना मला माझं वाक्य कधी येणार आहे आता. त्याच्यामुळे माझ्या जागी दुसरी कोणी आली तर. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री अश्विनी भावे आज आपल्यासोबत आहे. अश्विनी ताई, अगदी मनापासून स्वागत. तुला जेव्हाही आम्ही पडद्यावरती पाहिलंय ना, तर तू आपली वाटली आहे, घरातली वाटलेली आहे, ताई वाटलेली आहे. तर मला असं वाटतं की हे तुझ्या सगळ्या भूमिकांचा परिणाम आहे की तुझी ओव्हरऑल पर्सनॅलिटी? प्रत्येक भूमिका ज्या केल्या ना त्यात काहीतरी माझं होतं. जसं मनीषाचं जे कॅरेक्टर आहे बनवाबनवी मधलं, तर त्याच्यामध्ये ती जेवढी स्ट्रिक्ट आहे तेवढी मी देखील आहे. पण मी जास्त मनमोकळीपणा आहे. पण माझा तो मनमोकळेपणा दुसऱ्या ह्याच्यामध्ये देतो. किंवा मनीषा सालकरची जी भूमिका कळत नकळत मध्ये होती, तर त्याच्यातली तिची जी वल्नरेबिलिटी आहे ती एक ऍक्टर म्हणून एव्हरी डे वी फील वल्नरेबल. आणि आय थिंक तिची वल्नरेबिलिटी ती लोकांना भावली. आणि मला असं वाटतं की माझ्या भूमिकांमध्ये माझ्या प्रेक्षकांना, विशेषतः स्त्री प्रेक्षकांना, त्या स्वतःचा पडसाद उमटलेला दिसतो आणि तोच त्यांना माझ्यात पाहता येतो. सो इट इज ॲक्च्युली माय ऑडियन्स सीइंग देमसेल्व्स इन माय कॅरेक्टर्स. दॅट इज द ब्युटी अँड दॅट्स वाय यू गाईज ॲक्च्युली लव्ह मी. म्हणजे मी किती सुंदर दिसते वगैरे हा माझ्या मते प्रश्नच नाहीये. नाही, तुला माहिती आहे का, इथे तुला थोडं थांबवते. सुंदर दिसणं हे आपल्या हातात नसतं, पण सुंदर व्यक्तिमत्व घडवणं हे आपल्या हातात असतं. आणि त्याबद्दल तुला खरंच पैकीच्या पैकी मार्क द्यायला पाहिजे. त्याबद्दल माझ्या आईला मला 100 पैकी 100 मार्क द्यायला पाहिजे. तिने मला घडवली, कधी धाक देऊन, कधी जाणीव करून देऊन, आणि कधी मला खूप सपोर्ट करून. लवली. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण जॉईंट कुटुंबामध्ये राहतो ना, तेव्हा खूप सपोर्ट आपल्याला मिळतो. केवळ आई बाबांचा सपोर्ट नसतो, काकूचा असतो, काकांचा असतो, आत्याचा असतो, सगळ्यांचा असतो, आजी आजोबांचा असतो. आणि तेव्हा त्या सपोर्टमुळे आपण लाईफमध्ये खूप काही गोष्टी करतो. तर मला सांग की तुझंही बालपण निश्चितच जॉईंट फॅमिलीमधनं तू मोठी झाली असेल, तर तुझ्या फॅमिलीमधलं असं कुठलं आपण म्हणूयात की रिलेशनशिप आहे की ज्याच्यामुळे तुला असं वाटलं की ती व्यक्ती आहे आई बाबांनंतर की मी यांच्याशी जाऊन बोलणार? मला असं एक व्यक्ती सांगता येणार नाही, कारण माझं लहानपण सगळं आम्ही चौघच छोट्या घरामध्ये, अगदी 1.5 खोलीच्या घरामध्ये गेलं. पण आम्ही चाळीमध्ये राहत होतो आणि आमचा मोठा वरांडा होता आणि त्याच्यामध्ये 8 घरं होती. आणि 8ही घरांची चाळीचं एक असतं की सगळ्यांचा आओ जाओ घर तुम्हारा, असं दरवाजा उघडा असतो. आणि मला आठवत आहे की मी नवीन ड्रेस घातला तरी 8 घरांमध्ये जाऊन सगळ्यात त्या घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार करून यायचो आम्ही. आणि आमच्याकडे म्हणजे आम्हाला घडवायला नुसती माझी आई वडीलच नव्हते, तर प्रत्येक, आणि असं एक वातावरण होतं आमच्या चाळीमध्ये, समर्थनगर चुनाभट्टीमध्ये, की कुठल्याही घरातल्या कुठल्याही मोठ्या माणसाला, कुणाच्याही मुलाला शिस्त लावण्याचा आणि एक ताकीद देण्याचा अधिकार होता. म्हणजे माझ्या वाड म्हणून एक शेजारी होते, आता अश्विनी चुरू चुरू बोललीस ना तर उदबत्ती टेकवेन तुझ्या जिभेवर. आणि त्याच वाड काकू मला कुवारीण म्हणून बोलवायच्या, त्यांच्या घट बसवायचे त्यावेळेला, आणि माझे पाय इतक्या प्रेमाने ते धुवायच्या आणि त्याची पूजा करायच्या. सो इट्स लाईक आय हॅव टन्स ऑफ मेमरीज. मोदक करायला यायचे, ह्याच्यामध्ये मोदकाचे मोठं महत्व आहे या चित्रपटामध्ये. मला असंही कळलं की तू 9 मोदक खाल्ले सीन करत असताना. येस, दॅट इज क्वाईट ट्रू. तर तो मोदक वळायला जो मी आज माझ्या पुढच्या पिढीला शिकवते, माझ्या मुलीला, माझ्या पुतण्यांना, तो मोदक वळायला माझ्या वेलणकर म्हणून शेजारी होत्या, त्यांनी शिकवलं. मी एम्ब्रॉयडरी करायला मला त्यांनी शिकवलं. फोटोग्राफी करायला त्यांच्या मिस्टरांनी शिकवलं. सो इट्स लाईक माझं बालपण फार फुलफिलिंग गेलं. खूप पैशाने श्रीमंतीत नाही गेलं, पण माणसाच्या श्रीमंतीत गेलं. दुसरं एक सांगते की मला क्लासिकलची किंवा गाण्याची खूप आवड आहे, म्हणजे श्रवणासाठी. तर आमच्या इथे असं एक होतं ना, चला आज बसूया. बसूया म्हणजे काय, दारू प्यायला नाही. बसूया म्हणजे तू तबला घरचा आण, तू पेटी आण, आम्ही टाळ आणतो आणि आपण गाणी म्हणूया.
असं म्हणजे अशा अनौपचारिक मैफिली कित्येक मी ऐकल्यात. सो हे संस्कार झाले. आणि एक थोडक्यात सांगते की माझा आजोळ अलिबाग, माझं जन्मगाव अलिबाग, आणि आमचं खूप मोठं आजीचं कुटुंब, म्हणजे 5 मामा 2 मावशा, 7 मामा 2 मावशा, असं खूप मोठं कुटुंब. आणि आम्ही दर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 27 नातवंड, आणि आमचा मोठा वाडा होता, केळकर वाडा, अजूनही आहे पण आता बिल्डिंगा झालेल्या आहेत. पण त्या वाड्यामध्ये गोठा होता, विहीर होती, अंगण होती मोठी, खूप चिकू, शेवगा, ह्याच्यापासून सगळी झाडं होती, आंबा. तर ते जे एक मनमुराद एन्जॉय करणं असतं ना, ते एकत्र कुटुंबात, त्याच्यात धुसफूस पण मी पाहिलेली आहे. माझी आई इंदिरा गांधी सारखी त्या मोठ्या आमच्या ह्याच्यावर झोपाळ्यावरती बसून सगळ्यांना हे असं करायचं, हे टाइमली झालं पाहिजे, हे त्यांना नेऊन द्यायचं आहे, दूध वाटप वगैरे सगळं मी एन्जॉय केलं आहे. सो मी म्हणेन की पैशानी नाही पण अनुभवानी आणि प्रेमाने समृद्ध असं माझं चाइल्डहुड होतं. आणि तेच काही अंशी या घरात गणपतीमध्ये सगळ्या प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे, ज्याचा मला खूप आनंद होतोय. खूप सिनेमा येतात, पुढे पण खूप येऊ देत. लिंबू कलरवरचं प्रेम आमचं नाही कमी झालंय. अशी ही बनवाबनवी बद्दल मी आता माझ्याकडे सचिन सर आले होते तेव्हा त्यांना विचारलं होतं की त्यांचा नवरा माझा नवसाचा 2 येणार आहे, तर मग अशी ही बनवाबनवीचा काही विचार आहे का? तर त्यांनी नाही म्हणाले. तुझं काय म्हणणं? म्हणजे मला बघायला आवडेल, पण मी असं सांगते की इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये असा योग जुळून येणं, अशी भट्टी जमणं इज अ रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट थिंग. म्हणजे मी त्या बाबतीत हिनाच्याही पुढे अशीही बनवाबनवीला आणेन, कारण ज्या चित्रपटामध्ये 3 पिढ्यांना कन्सिस्टंटली एंटरटेन करण्याची ताकद आहे. खरं. हां, आणि हे बनवताना असं काही ठरवून बनलेलं नव्हतं. सो इट वॉज सपोज टू हॅपन अँड इट हॅपन. अँड टू अन एक्सटेंट लोकांचं ज्या वेळेला मला प्रेम मिळतं ना या चित्रपटाकरता, तेव्हा काही वेळेला मला खूप आनंद होता आणि काही वेळेला मला खूप भार वाटतो खांद्यावर माझ्या. कारण काय होतं ना, ह्या चित्रपटामध्ये तू बघशील तर माझी भूमिका एवढीशी आहे लिटरली, आणि त्या चित्रपटात 4 मुख्य नायिका आहेत, त्यातली मी एक आहे. आणि ऑन टॉप ऑफ दॅट लक्षा आणि सचिन ह्यांनी पण स्त्री पात्र केलेली आहेत. आणि सचिन तर सगळ्यात ब्युटिफुल स्त्री पात्र आहे त्यातलं, म्हणजे वी कांट इव्हन कम्पीट विथ सचिन. तर असं असताना माझ्या वाटेला किती क्षण यावेत त्यातले, आणि त्या चित्रपटाचं चित्रीकरण मी 8 का 10 दिवस सुद्धा नाही केलेलं. काय बोलतेस? आय एम टेलिंग यू. तर मला ना टू अन एक्सटेंड ऑकवर्ड वाटतं टू ॲक्सेप्ट दिस काइंड ऑफ लव्ह, बट आय हॅव ट्रिमेंडस ग्रॅटिट्यूड. आणि की काही वेळेला ह्या प्रेमाने मी तिकडे राहिले तरी असं वाटतं की मे बी देर इज नो डिस्टन्स आयुष्यात. पण फिजिकल नाही, ऍक्च्युली हा प्रॅक्टिकल इश्यू आहे. काय होतं, तुम्हाला फिजिकल डिस्टन्स भारत आणि अमेरिकेमध्ये एवढं आहे ना, पण ते डिस्टन्स माझ्या ऑडियन्सने मला कधी फील होऊ दिलं नाही. की वेन एव्हर आय कम बॅक आय फील लाईक, अँड आय टू अन एक्सटेंट आय जस्ट अज्युम दॅट की दे विल नॉट लीव मी. नाहीच होणार कधीच असं होणार नाही. खूप प्रेम करतात ते, आणि तुझ्या कामावर करतात, तुझ्या भूमिकांवर करतात, आणि तुझ्या व्यक्तिमत्वावरती प्रेम करतात ते. थँक्यू. आणि तू माझे व्हिडिओज पाहिलेस की नाही अशी बनवाबनवीचे? येस, माय गुडनेस, आय गेट इंटिमिडेटेड. म्हणजे मला नाही वाटत की मी आता त्या पेसनी ते डायलॉग सुद्धा बोलू शकेन. पण हे खूप डिफिकल्ट होतं आमच्यासाठी. ते हे जे असं करणं जे होतं ते तू केलं होतं की ते सचिन सरांनी वगैरे तुला? नाही, ते खरं सांगू का, आता आठवत सुद्धा नाही आम्ही कुणी काय केलं होतं. ऑल आय रिमेंबर इज अशोकच्या समोर त्याच्या पेसनी बोलताना मला माझं वाक्य कधी येणार आहे आता, मी अशी दबा धरून बसल्यासारखी. इट्स लाईक माझी त्रेधा व्हायची. आणि अशोक इज फिनॉमिनल. माझी कॅरेक्टर आणि लिंबू कलर इज फेमस ओनली बिकॉज ऑफ अशोक, ओनली बिकॉज ऑफ अशोक. म्हणजे इट्स नॉट माझं त्यात किती श्रेय आहे असं जरा मला थोडं आय फील ऑकवर्ड. मला पण ॲक्च्युली खूप ऑकवर्ड होतं जेव्हा त्या व्हिडिओज खाली किंवा माझ्या काही फोटोज खाली मला ना टॅग केलं जातं. आणि आय थिंक अश्विनी ताईला पण ते नोटिफिकेशन कित्येकदा गेले असेल की मॅम तुमची डिक्टो कॉपी मिळालेली आहे आणि तुझा आवाज आणि तिचा आवाजही सारखा आहे, तुम्ही थोडं दोघी सिमिलर दिसतात. आणि लिंबू कलरच्या साडीमध्ये तर बऱ्यापैकी आम्ही सिमिलर दिसतो. आणि टू बी ऑनेस्ट असा दुसरा फाईन मिळाला लिंबू कलरचा, आय विल बी मोर दॅन हॅपी टू चीअर देम, बिकॉज इफ द लिंबू कलर हॅज
इतक्या 3 पिढ्यांना जर त्यांनी हे केलेलं असेल आणि मी आता त्या वयानी 4 पावलं अजून पुढे गेलेली आहे माधुरीच्या, त्याच्यामुळे माझ्या जागी दुसरी कोणी आली तर आय विल बी हॅपीली चिअरिंग टू कंटिन्यू द लिंबू कलर ट्रेडिशन. वाव, क्या बात आहे. थँक्यू सो मच. खूप छान वाटतंय आणि ह्या गप्पा कधीच संपू नये असं अगदी इथनं वाटतंय. पुढे लवकरच आपण भेटूयात. येस, है ना? येतेच आहे माझी दुसरी फिल्म. येस तू. तुम्हाला ह्या गप्पा कशा वाटल्या तर नक्की सांगा आणि खाली कमेंट्स करा. थँक्यू सो मच. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.